जय जय रामकृष्ण हरी. श्री हरिपाठात चिंतनाचा पुढचा अभंग आहे. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण, जड जीवा तारण हरी एक. हरिनाम सार जिव्हा या नामाची, उपमा त्या दैवाची कोणवानी. ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. भगवत प्राप्तीसाठी जी अनेक साधना आहेत, त्यापैकी बहुतांश प्रकारात वेळेचं ठराविक बंधन आहे. स्थानशुचिता, द्रव्यशुचिता इत्यादी शुद्धतेचंही बंधन आहे. म्हणजे बाकीच्या साधना या पवित्रतेचे निकष पाळून गेल्या गेल्या तरच फलदायी होतात. पण नामसाधनेची तऱ्हा मात्र याहून अगदी वेगळी, विलक्षण आहे. देहाच्या कोणत्याही अवस्थेत, म्हणजे अगदी आजारी असताना, स्नानादी वैयक्तिक शुचिता झाली नसताना नामस्मरणाला काही बाधा येत नाही. याशिवाय अमुक एक ठिकाण तेही पवित्रच असावं असंही बंधन नाही. अगदी स्मशानासारख्या अपवित्र समजल्या जाणाऱ्या ठिकाणी शवाच्या निकट संपर्कातही मुखानी ईश्वराचं नाव घ्यायला कसलीही अडचण नाही. यापेक्षा उपाधिरहित म्हणजे सुलभ साधन दुसरं कोणतं? माऊली याही पुढे ज्ञानेश्वरीत एका ओवीत म्हणतायत. नाम जपयत्न परम, बाधू न शके स्नानादी कर्म. नामे पावन धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदार्थी. नाम हे असं स्वयंभू स्वतंत्र असल्यामुळं त्याच्या प्रभावानी तो काळ, वेळ, जागा आणि नामधारकच नव्हे, तर त्याच्या आई आणि वडिलांच्या दोन्ही कुळांचा उद्धार होतो. इथे दोन्ही पक्ष पाही या ओवीतला दोन्ही पक्ष हा भाग अनेक अंगांनी विचारात घेतला जाऊ शकेल. जसं की नामधारकाचा संसार आणि परमार्थ दोन्ही यथायोग्य होईल. श्री समर्थ म्हणतात तसं प्रपंचिते भाग्य, परमार्थी वैराग्य, दोही यथायोग्य दोहीकडे. असं हे नाम घेण्याची सवय तुकोबांना सुद्धा एवढी जडली होती की प्रातःविधींसाठी गेले असताना सुद्धा नकळत त्यांचा विठ्ठल नामजप सुरू राहत असे. माझी मज झाली अनावृत वाचा, असं तुकोबा यावर उत्तर देत. सर्व प्रकारच्या दोषांचा परिहार करण्यात आहे. जड, मंदमती, आळशी किंवा अगदी आजामेळासारखे पापी मानले गेलेले जीव सुद्धा नकळत घेतलेल्या नामाच्या प्रभावामुळं तरुण गेले. इतकंच काय, पण अचेतन सृष्टीवरही नामाचा परिणाम दिसून येतो. माऊलींनी अचेतन भिंत चालवली या प्रसिद्ध प्रसंगाविषयी संत एकनाथ महाराज म्हणतात. चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती. नामाचा असा विलक्षण प्रभाव दाखवून माऊलींनी चांगदेवांच्या जड पाषाणवत झालेल्या हृदयाची भ्रांती हरली. भगवन नामाची जिव्हेला गोडी लागून त्या नामातच विश्रांती ज्याला मिळते तो खरा भाग्यवान. त्याच्या त्या क्षणाची, दैवाची उपमा कशालाही देता येत नाही. श्री गुरु निवृत्तीनाथ म्हणतात. अखंड जपा राम नाम वाचे, त्याहुनी दैवाचे कोण भूमी. नामयंत्र राशी अनंत्य पुण्य त्यासी, नाही पै भाग्यासी पार त्याचा. सरते शेवटी माऊली स्वानुभव सांगतात की हरिनामात असा तन्मय होऊन हा हरिपाठ माझ्याकडून पूर्ण झाल्यामुळं माझ्या पूर्वजांचा वैकुंठाचा मार्ग सोपा झाला आहे. जय जय रामकृष्ण हरी.